आंधळा मागतो एक डोळानं देव देतो दोन, अशी काहीशी अवस्था सध्या औरंगाबाद जवळच्या सातारा परिसराची झाली आहे। शहराच्या अगदी जवळ असलेला हा भाग ग्रामपंचायतीचा होता। नागरिकांच्या सततच्या आंदोलनामुळे या भागाला स्वतंत्र नगरपालिका करण्यात आलं। आता या भागाचा विकास होणार असं रहिवाशांना वाटत असताना अचानक राज्य सरकारनं नगरपालिका बरखास्त करत हा संपूर्ण भाग औरंगाबाद महापालिकेत समाविष्ट केलाय। त्यामुळे नागरिक मात्र नाराज झालेत। ज्या महापालिकेकडे शहराचा विकास करायला पैसा नाही, ती महापालिका आमचा काय विकास करणार असा प्रश्न नागरिक विचारतायत। या विरोधात आता नागरिकांनी रस्त्यावर आंदोलन सुरू केलेत। कुठल्याही परिस्थितीत हा निर्णय रद्द करण्याची मागणी नागरिक करतायत। मी मीडियामार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना असं सांगू इच्छितो की या सातारा देवळे परिसरातील सर्व जनतेची अशी इच्छा आहे की ही नगर परिषद आमची कायम राहावी। या नगर परिषदेच्या मार्फत आम्ही सर्व परिसराचा व्यवस्थित विकास करू आणि आम्हाला महानगरपालिका समावेश करू नये, कारण गेल्या 20 वर्षापासून महानगरपालिकेने जे 18 खेडे समाविष्ट केले आहेत त्या खेड्यांची आजही अवस्था बकाल आहे। तेथील जनता नागरी मूलभूत सुविधापासून आजही वंचित आहे। नागरिकांची भीती स्वाभाविक असली तरी सातारा परिसरात विशेष लक्ष देत असून महापालिका चांगल्या सुविधा पुरवेल आणि संपूर्ण भागाचा विकास करू असं आश्वासन महापौर देत आहेत। सातारा देवळाबाबत बोलायचं झाल्यास 4 दिवसापूर्वीच आम्ही त्या ठिकाणच्या संपूर्ण परिसरामध्ये मी स्वतः जातीने लक्ष देतोय। मग तिथं पाण्याची समस्या असेल, लाईटची असेल, कचऱ्याची असेल, या रस्त्याची कामं असेल, त्याचं एक छानसं नियोजन आम्ही करतोय आणि नक्कीच एक आश्वासन, एक विश्वास तिथल्या नागरिकांना मला द्यायचा आहे की नक्कीच ग्रामपंचायत, नगरपरिषद, त्याहीपेक्षा महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम त्या परिसराचं आम्ही करणार आहोत। फक्त जनतेने आमच्यावर विश्वास ठेवा। औरंगाबाद महापालिकेच्या तिजोरीत सदानकदा खडखडाट असतो। शहरातली अनेक विकास कामं निधी अभावी रखडली आहेत। त्यातच आता सातारा देवळाई परिसर महापालिकेत समाविष्ट करण्यात आलाय। अशा परिस्थितीत शहर आणि सातारा देवळाई परिसराचा विकास करणं महापालिकेला खरंच शक्य आहे का, याचा विचार महापालिकेनंच केलेला बरा। विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।